फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आज आम्ही चाललोय, मुलांची PTM आहे तर त्यासाठी त्यांच्या स्कूलमध्ये. तर आता इथे नीरज तयार झालाय, माझी डॉली तयार झालेली आहे. जाणार आहे आम्ही 9:30 वाजता, वाजलेले 9:15. तर चला, मी थोडीशी तयार झाली आहे, अजून टिकली वगैरे लावायचे, केस विंचरायचे. तर चला, आपण आता तुम्हाला सगळं आवडल्यानंतर भेटू. तर फ्रेंड्स, इथे मी आता तयार झाले पूर्ण. आता मी मुलांच्या PTMला चालली आहे, जाऊन येते काय मुलांनी आता केलेलं आहे बघून येते. काय वेगळं झालंय का होतं नीरज डॉली? हा ठीक आहे. आमच्या क्लासमध्ये व्हिडिओ चल बघ, एक मार्क गेला. 20 में से 20 है 20 में से इंग्लिश में, हिंदी में 20 में से 20 है हिंदी में भी. 20 में से बहुत अच्छे मार्क्स आए डॉली को तो. चला आता टीचर कडे. हाँ चल. सगळे विषयाला छान मार्क काढले डॉलीने. डॉलीसाठी गिफ्ट बनते स्कूल, नीरजचा क्लास. ऐकलंस टीचर काय म्हणाल्या? फ्रेंड्स, आता झालेले आहे दोघांचे पण पेपर वगैरे चेक. छान आले दोघांना पण मार्क्स. अच्छा बाबू, गरमी किती लागली. चला आता घरी. तर फ्रेंड्स, आम्ही आता नीरज डॉलीच्या स्कूलमधून आलो आणि मी कपडे वगैरे चेंज केली आणि त्यानंतर मग मी घेतला साबुदाणा बनवायला. तर तुम्हाला दाखवते मी आज साबुदाणा कसा बनवलाय. जरा वेगळा बनवलाय. आलू टाकलाय आणि आलूला मी आधी काय केलं, हळद मीठ टाकून फ्राय केला आणि त्यानंतर मग तो यामध्ये टाकलाय. तव्यामध्ये जर साबुदाणा मी केलाय. कढईपेक्षा म्हटलं तव्यात मस्त होतो, परतायला वगैरे येतो ना. तर आता वाजलेलं आहे 1 आणि वातावरण एवढं वेगळं झालंय, अंधार पडल्यासारखं झाले. मी तर घरी लाईट लावून बसले, दाखवते मला. बापरे, बघा इथं गॅलरीमध्ये अंधार झालाय पूर्ण आणि बाहेर सुद्धा वातावरण काय वेगळंच झालंय. आज एकदम अंधार अंधार झालाय. आज 1 वाजलाय आणि बघा पाऊस भरपूर येणार आहे. पाऊस येणार आहे बाळा, भरपूर असं वाटाले. लाईट लाव. ये बाळा, आत काय खाल्ल्यास? आलेला आहे पाऊस.
अंधार एकदमच झाला बाई, अंधार झालाय. चला फ्रेंड्स आज जाते मी, अंधार झाला एकदम. अगं बाई, मग आता कसं खाणार? अरे रे रे, चिरून खायचं ना बाळा. चिरून आवडत नाही? चिरून नाही आवडत तुला? खा तसं धीरे धीरे. अरे दे दे. तर फ्रेंड्स इथे आलेले आहेत आणि आता मी साबुदाणा त्यांना देत आहे. ते सुद्धा व्रत करतात माझ्यासोबतच. तर फ्रेंड्स आता पाऊस गेलेला आहे. पाऊस गेलेला आहे, मस्त असं ऊन पडलंय. सो फ्रेंड्स इथे मी आता सगळे पार्ट तयार करून घेतलेत. हा तयार करून घेतलाय, हा तयार करून घेतलाय. त्याच्यानंतर इथं जोडण्यासाठी हा तयार करून घेतलाय. त्यानंतर इथं जोडण्यासाठी हा तयार करून घेतलाय, हा तयार करून घेतलाय. झालं. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी खाली ते ह्याला थोडंसं जोड मारावा लागला, कापड कमी होतं. जो पार्ट आहे तो ह्याचा झाला. अशा प्रकारे मी हे सगळं इथं तयार करून घेतलेलं आहे. आता आपण याला फक्त जोडणं बाकी आहे. बाकीचं मग सगळं झालेलंच आहे आता माझं. मी आता जोडते, मग त्याच्यानंतर आपण मग हा बॅक पार्ट तयार करू. पहिल्यांदा हे तयार करून घेते आणि त्याच्यानंतर हे, आणि त्याच्यानंतर मग पाही. अशा पद्धतीचं आहे सगळं. फ्रेंड्स हे एकदम डेंजर लाल असल्यामुळे ना ह्याचा कलर काय वेगळाच दिसतोय मला. हे बघा, आता तर एकदम व्हाईटच झालं. आता कलरच परफेक्ट दिसायला तयार नाही. तर आता बघू शकता इथे मी हे तयार केलेलं आहे. एकपुटी वगैरे लावून असं तयार करून घेतलं. आता ह्याला खाली ना आपण असंच ठेवलेलं आहे, मी असंच ठेवलेलं आहे. तर ह्याला आपण खाली नंतर ना उंचीचं माप घेऊन असे हे टाकू. एक पट्टी घेऊन ना कमरपट्टीला आपण कशा प्रकारे जोडतो तशा प्रकारे ह्याला इथे जोडायचं आणि आतल्या साईडला दुमडून टीप मारा किंवा हात शिलाई घाला. अशा प्रकारे हा भाग पूर्ण झाला. आता पाटीतला करायचा आहे, नंतर करते. थोडा स्वयंपाकाचं बघ. तर फ्रेंड्स मी आता थोडंसं ब्लाऊज शिवून उठले. शीतलताईचं ब्लाऊज शिवत होते, दाखवलंच तुम्हाला. त्यानंतर मग मला माझी डॉली म्हणाली की मम्मा पकोडे कर. तर आता मी ते पकोडे करण्यासाठी घातलेलं आहे, दाखवते तुम्हाला. तर आता इथे फ्रेंड्स बघा, ब्रेड होता तर ब्रेडचे पण पकोडे करते, मिरचीचे आणि मिरचीचे सुद्धा. तर तिथे मी पीठ भिजवून तयार ठेवले आणि इथे तेल गरम करायला ठेवले. अरे बाळा गप, गरम तेल आहे. तर आता मी मस्त पकोडे काढते. भारत हमारा देश है, हम सब भाषा है, हम सब भारतवासी भाई बहन है. हमें अपना देश प्राणों से भी प्यारा है. इसकी समृद्धि और संस्कृति पर हमें गर्व है. हम इसके सहयोगाधिकारी बनने का प्रयत्न सदा करते रहेंगे और सबके साथ शिष्टता का त्यौहार करेंगे. हम अपने देश और देशवासियों के प्रति सदा वफादार रहने की प्रतिज्ञा करते हैं. अच्छा, जय हिंद, वंदे मातरम. अम्मा चिड़िया तो घर तो मतलब ना चिड़िया तो होले बघते, चिड़िया तो घर बघ. यस बाबू, जर साईडला हो, तेल अंगावर दे. थांब, तेल अंगावर दे. सब हमारा देश, सब भारतवासी भाई बहन है. हमें अपना देश प्राणों से भी प्यारा है. इसकी समृद्धि और इस संस्कृति पर हमें गर्व है. हम इसके सहयोगाधिकारी बनने का हमें आज तक नहीं सकते ना.
हे मिरची पकोडे करून आता बघू शकता तुम्ही. हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. हे मी हाताने सोडलेले, हे हाताने सोडलेले, हे मग मी चमचने सोडलेले. चमचने सोडलेले छान होतात बघा, मस्त. अशा प्रकारे मिरची पकोडे तर झाले. आता मी थोडेसे ब्रेडचे पकोडे पण करणार. मस्त असे पकोडे तर तयार झालेले आहेत. तर दोन्ही सुद्धा मुलं इथं बसलेले आहेत पकोडे खायला. फ्रेंड्स, चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते. वाजलेले आहेत बरोबर 12. घड्याळामध्ये दाखवते, बघू शकता इथं 12 वाजलेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच, बरोबर 12 वाजले आणि आता माझी एडिटिंग सगळी कंप्लीट झाली आणि म्हटलं चला आता ब्लॉगला एंड करूया. तर फ्रेंड्स, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीनच आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया फ्रेंड्स उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.